सो गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका अशात नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे राजगडला. माझ्यासोबत माझे मित्र आहेत, ते आपल्याला पुढे हायवेला जॉईन करतील. आणि तुम्ही पण व्हिडिओच्या शेवटपर्यंत असेच सोबत राहा. चला. राजगड किल्ला पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी चोर दरवाजा आणि पाली दरवाजा असे 2 मार्ग आहेत. चोर दरवाजाने आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी पुण्यावरून गुंजवणे या गावी जावे लागते. तसेच पाली दरवाजाने किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे वेल्हे मार्गाने पाली या गावातून पाली दरवाजा मार्गे आपल्याला किल्ल्यावर जाता येते. आम्ही पोचलो आत्ता गुंजवणे या गावात. गुंजवणे हे गाव राजगडचं बेस विलेज आहे. इथं आपल्याला गाड्या पार्किंगसाठी जागा आहे. इथं पर बाईकचे 20 रुपये घेतले जातात आणि कारचे 50 रुपये घेतले जातात. आता आपण इथून ट्रेक चालू करूया. आणि इथून आपल्याला जो दिसतोय तो आहे राजगडचा बाले किल्ला. आणि ह्या बाजूला आहे ती आहे सुवेळा माची. अजून तरी खूप ट्रेक बाकी आहे. निम्म्या वाटेत आल्यानंतर आता बाजूला रेलिंग आहे, कारण इथून पुढे पूर्ण खडकाचा ट्रेक चालू होतोय. चोर दरवाजाच्या दिशेने येताना ट्रेकिंगमधला सगळ्यात अवघड टप्पा आहे हा. सो फायनली पोचलो आता चोर दरवाजापाशी. ट्रेक जास्तीत जास्त 1.5 ते 2 तासाचा आहे, पण चोर दरवाजापाशी जे ट्रेकिंग आहे ते जास्त अवघड आहे.
चोर दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला उजव्या साईडला पद्मावती तलाव लागतो. पूर्णपणे पाण्याने भरलेला तलाव आहे. पाणी पण आत्ता तरी सध्या खूप स्वच्छ आहे. पाण्यात मासे पण खूप आहेत. पद्मावती तलावापासून पुढे आलो की आपल्याला डाव्या बाजूला दिसते ती सईबाईंची समाधी. उजव्या बाजूला आहे ते पद्मावती मंदिर आहे आणि समोर जे आहे ते रामेश्वर मंदिर आहे. माझ्या मागे जे आहे ते आहे किल्ल्यावरची सदर. त्याच्याच बाजूला आपल्याला अंबरखाना दिसतो आणि अंबरखान्याच्या समोर आपल्याला या ठिकाणी तोफेचे काही तुटलेले अवशेष पाहायला भेटतात. किल्ल्यावर राहण्याची सोय पण आहे. या सदरमध्ये तुम्ही रात्रीचे येऊन इथे राहू पण शकता. सदरेपासून थोडंसं पुढं आलं की आपल्याला 2 रस्ते लागतात. हा जो रस्ता आहे तो जातो सुवेळा माचीकडे आणि त्याच्या बाजूने जो रस्ता जातो तो जातो बाले किल्ल्याकडे. तर आधी आपण जाऊ आता बाले किल्ल्यावर, त्यानंतर जाऊ सुवेळा माचीला. माझे सगळे जे मित्र आहेत ते खूप आधीच बाले किल्ल्यावर पोचले. मी खूप मागं राहिलो आहे, त्यामुळे आता थोडी घाई करू, कारण बाले किल्ला चढताना खूप कठीण आहे. त्यानंतर आपल्याला सुवेळा माचीकडे जायचं आहे. किल्ला खूप मोठा आहे त्यामुळं बघायला खूप वेळ लागतो. बाले किल्ल्यावर जाण्याची खरी कसरत इथून चालू होते. पूर्णपणे खडक आहे आणि साईडला आपल्याला रेलिंग दिसते. तर वर जाताना रेलिंगचा आधार घेऊनच जायचं आहे. हा आहे बाले किल्ल्याचा महादरवाजा. दोन्ही बाजूला असणारे बुरुज अजूनही भक्कम आणि रुबाबात उभे आहेत.
बाले किल्ल्याच्या महादरवाजापासून मी आलोय वर आणि आपल्याला आता इथे समोर दिसते तळे. चंद्राच्या कोरीचा जो आकार असतो त्या आकाराचे हे तळे आहे, म्हणून याला चंद्रतळे असे म्हटले जाते. 4 ते 5 तळे आहेत आणि सगळ्या तळ्यात पूर्ण पाणी आहे. चंद्रतळ्यापासून वर आलो की समोर आहे ब्रह्मेश्वर मंदिर. आणि मंदिराच्या मागे आपल्याला ही बाजारपेठ बघायला भेटते. बाजारपेठेच्या पुढे आल्यानंतर आपल्याला आहे तो उत्तर बुरुज बघायला भेटतो. हा आहे बाले किल्ल्याचा सगळ्यात वरचा टप्पा. इथे आपल्याला राजवाड्याचे अवशेष बघायला भेटतात. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे किल्ले राजगड. राजगडचे आधीचे नाव मुरंबदेव असे होते. या किल्ल्याची उंची 1394 मीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1645 मध्ये हा किल्ला जिंकून याला राजगड असे नाव दिले. राजगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख राजकीय केंद्र होते. आजही हा बुलंद, बेलाद आणि बळकट राजगड हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. थांबायचं नाही काय, डायरेक्ट एक साईडने जायचं. बाले किल्ल्यावरून खाली आलोय आपण आणि आता आपण जाऊया सुवेळा माचीकडे. माझा ग्रुप काय माझ्यासाठी थांबत नाही. आमचा आम्ही फिरतो, तुझा तू एकटा फिर. त्यामुळं एकट्यालाच फिरावं लागतंय सगळ्या किल्ल्यावर. रविवार असल्यामुळे गडावर एवढी गर्दी आहे की बाले किल्ल्यावर जाताना आणि खाली उतरताना जास्त उशीर लागतो. सुवेळा माचीकडे जाताना आपल्याला लागतो तो हा चिलकती बुरुज. भक्कम तटबंदी असलेला हा चिलकती बुरुज अजूनही आहे त्या स्थितीत आहे. चिलकती बुरुजाच्या समोरून हा जो रोड जातो तो जातो सुवेळा माचीकडे. राजगड बघण्यासाठी दिवस पण अपुरा पडतो. एवढा मोठा हा आपला
गडांचा राजा आहे. चिलकती बुरुजाला वळसा घालून आल्यानंतर आपल्याला समोर एक हत्ती खडक दिसतो. त्यामध्ये जे छिद्र आहे त्याला नेडे असे म्हणतात. परमेश्वर तर आत्ता पोचलो आपण सुवेळा माचीवर. साहिल कसं वाटतंय राजगड फिरताना? राजगड एक असा गड आहे की म्हणजे खरं ट्रेकिंगचा अंदाज जो येतो, जो ट्रेकिंगचा जो हे असतो म्हणजे काय एक आपला संघर्ष ट्रेकिंग करण्याचा, तो खरा राजगड फिरूनच आपल्याला समजतो. ऐतिहासिक आहे खूप आणि खूप ॲडव्हेंचरस आहे. खरंच राजगड खूप बघण्यासारखं आहे. म्हणून तो राजगडला गडांचा राजा म्हटला जातो ना. हां बरोबर आहे. खरंच राजगडचा ट्रेक म्हणजे खरोखर कसरत आहे. सुवेळा माचीवरून आपल्याला पूर्ण राजगड दिसतोय. तो समोर आहे तो चिलकती बुरुज, त्याच्या पुढे तो दिसतो तो आहे बाले किल्ला आणि ह्या साईडला आपण आलतो तो चोर दरवाजा. सुवेळा माचीकडून आता निघालोय किल्ल्याच्या सदरीकडे. सगळ्यात मोठा एक प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे आमच्याकडच्या पाण्याच्या बॉटल सगळ्या रिकाम्या झाल्यात. ऊन पण जास्त आहे त्यामुळे दोघांची पण अवस्था एवढी वाईट झाली. दिसला इंग्लिश भेटला का? त्यामुळे आता गडावर आधी आपण कुठे पाणी भेटते का ते बघू आणि तिथून पुढं कंटिन्यू करू. संजीवनी माचीकडे जाताना आपल्याला उजव्या बाजूला जो दरवाजा दिसतो तो आहे पाली दरवाजा. पाली गावातून जो रोड येतो गडावर तो या दरवाजाकडे येतो आणि खाली जे दिसते ते आहे गाड्यांचं पार्किंग. पाली दरवाजाचा जो ट्रेक आहे तो एवढा हार्ड नाही, सोपा आहे आणि तिकडून गडावर येण्यासाठी वेळ पण खूप कमी लागतो. राजगडावरील माच्यांपैकी ही आहे एक संजीवनी माची आणि तो जो रोड जातो तो जातो तोरणा किल्ल्याकडे. राजगडावरून तोरण्याकडे जो जाण्याचा जो मार्ग आहे तो संजीवनी माचीपासून आहे.